आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दुसऱ्या फेरीसाठी 27 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे। मुदत संपल्यानंतर 86,440 जागांवर प्रवेश निश्चित, तर अद्यापही 22,000 रिक्त जागा। पुणे लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळ सल्लागार समितीच्या बैठकीला अखेर मुहूर्त। सल्लागार समितीची आज विमानतळ इथे बैठक। 3 वर्षांनंतर पहिल्यांदा सल्लागार समितीची बैठक। देशात 10 वैद्यकीय महाविद्यालयांसोबत नवी 100 नर्सिंग कॉलेजेस सुरू केली जाणार। गोंदियात 195 कोटी रुपयांच्या निधीतनं आणि नंदुरबार येथे 325 कोटीतून ही स्थापित केली जाणार। नागपूर, मुंबई 6 ठिकाणी नवीन कॉलेजेस दिलेली आहेत, असं केंद्रीय आरोग्य मंत्री, कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा यांनी म्हटलंय। पुणे रेल्वे स्थानकावर उन्हाळी सुट्टीमुळे प्रवाशांची गर्दी, गैरसोय टाळण्यासाठी फलाट क्रमांक 1 जवळ होल्डिंग झोन बनवला। इथं प्रवाशांना बसण्याची आणि पाण्याची सोय, केवळ कन्फर्म तिकीट असलेल्यांनाच फलाटावर प्रवेश। यंदा एप्रिल महिन्यातच महाराष्ट्राला पाणी संकट। राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात 38% आलंय। अजून उन्हाळा संपायला अनेक दिवस बाकी, त्याआधीच पाणीसाठ्यात झपाट्यानं घट होत असल्यामुळे चिंता वाढली। विदर्भात अनेक गावांमध्ये उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसल्यानंतर राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। त्यामुळे पुढचे 2 ते 3 दिवस अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता। मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टच्या 3 टप्प्यामध्ये बदलापूर, कर्जत, लासलगाव, कसारा, पनवेल, वसई दरम्यान लोकलच्या स्वतंत्र मार्गिकेचं काम केलं जाणार। राज्य सरकारची मंजुरी मिळताच कामाला मिळणार गती। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावरनं देशभरात संतापाची लाट। भिवंडीमध्ये पहलगाममधील हल्ल्याचा निषेध करण्यात आला। यावेळेस पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तसंच हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना वाहण्यात आली श्रद्धांजली। जळगावमध्ये ट्रकनं ओव्हरटेक केल्यामुळे एसटी बसचा अपघात। सुदैवानं कोणालाही दुखापत झाली नाही। ट्रक चालक पसार असल्याची माहिती समोर। गोंदियात अर्जुनी, मोरगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड केली। अशातच मक्याला किमान 5,000 रुपये क्विंटल असा दर मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।